हॅलो, मी श्रुती. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बाप्पांचा आपल्यासोबतचा शेवटचा दिवस म्हणजेच काही तासच उरलेत ते जाण्यासाठी. तर आज बाप्पांसाठी स्पेशल असे बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवले होते सकाळी. त्याच्यानंतर बाप्पांची इथे उत्तरपूजा करण्यासाठी गुरुजी आले होते. तर ही इथे उत्तरपूजा सार्थक उभं राहून करत आहे बाप्पांसाठी आणि खूप सगळ्यांसाठी प्रार्थना पण केली. सर्वांना सुख समृद्धी समाधानाचे आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो. तर इथे बाप्पांची उत्तरपूजा झाली आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून नैवेद्य दाखवला. तर हे इथे आम्ही सगळेजण नैवेद्य खूप जास्त होते त्याच्यामुळे सगळेच आले होते. आणि त्याच्यानंतर बाप्पांसाठी आज नैवेद्यामध्ये होते उकडीचे मोदक, डाळ, भात, पापड, लोणचं, बिरड्याची भाजी, अळूची भाजी, भेंड्याची भाजी आणि भजी असं सर्व काही होतं. खूप छान झालं होतं जेवण. हे इथे आम्ही सगळेजण जेवायला बसलो होतो आणि खूप टेस्टी जेवण झालं होतं. सगळ्यांना खूप आवडलं. सगळेजण खूप छान आणि खूप जेवले. तर त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो, मी आणि सार्थक आम्ही गेलो होतो अलिबागला बाप्पांच्या मिरवणुकीसाठी सामान आणायला. म्हणजे बलून्स आणायचे होते आम्हाला. बलूनचं डेकोरेशन करायचं होतं. तर हे इथे आम्ही सर्वांनी मिळून बलूनचं डेकोरेशनसुद्धा केलं. खूप छान डेकोरेशन झालं होतं की नाही, कमेंट करून नक्की सांगा कसं वाटतं. सिम्पल आहे पण खूप छान आहे, सगळ्यांना आवडलं. आणि हे इथे आम्ही संध्याकाळी आम्ही सगळेजण रेडी झालो. बाप्पांसोबत काही क्षण कॅप्चर करायचं होते ते सर्व केले. त्याच्यानंतर हे इथे बाप्पा निघाले. खूपच जास्त मनाला हलवून टाकणारा हा क्षण. पण काय करणार, बाप्पाला जावं तर लागणारच ना. पुढच्या वर्षी जर यायचं असतं परत त्यांना. तर इथे आमच्या घरातनं बाप्पा बाहेर निघत आहेत आणि इथून आम्हाला आमच्या घरापासून थोड्याच अंतरावरती तळं आहे, तिथे विसर्जन करण्यासाठी जायचं असतं. तर इथे बाप्पा आपले निघाले घरातून आणि खूप वाईट वाटत होतं, पण काय करणार, जावं लागणार आणि हा क्षण सर्वांनाच अनुभवायला लागतो. तर आम्हीसुद्धा अनुभवला. मूर्ती खूप जास्त जड होते त्याच्यामुळे खूप जास्त लोक लागत होते. तर हे इथे सर्वांनी मिळून मूर्ती बसवली आणि आम्ही निघालो बाप्पांना घेऊन आणि त्यांना निरोप देण्यासाठी निघालो होतो. तर खूप छान असं वाटत होतं, पण थोडंही मनसुद्धा खूप जास्त असं वाईट पण वाटत होतं. पण ठीक आहे, बाप्पा येतील पुढच्या वर्षी पुन्हा. तर हे इथे गावातून आम्ही जातो. हे आमच्या गावातला रस्ता आहे. तर हे इथे सर्वजण बाप्पांचा गजर करत होते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. खूप छान वाटत होतं. तर आम्ही इथून चाललो होतो आणि इथून जाताना गेलो तळ्यावरती. तिथे सर्व बाप्पा आलेले होते. मग इथे सर्व बाप्पांची आरती एकत्र केली जाते. आमच्याकडे तशीच पद्धत आहे. तर इथे काय बाप्पा आले होते, त्यांची सर्वांची मिळून आम्ही आरती केली आणि त्याच्यानंतर तळ्यावरती विसर्जन करायला गेलो. इथेच बाजूलाच तळं आहे. तर त्या तळ्यामध्ये बाप्पांचं विसर्जन केलं जातं. सर्वच बाप्पांचं 1.5 दिवसाचं, 5 दिवसाचे, 10 दिवसाचे सर्व बाप्पांचं विसर्जन. हे इथे बाप्पा चालले. हे इथे जे दिसत आहेत ते आमचे बाप्पा आहे. तर खूप मनाला वाईट पण वाटत होतं, पण आनंद पण होत होता. मग इथे बाप्पा वगैरे गेले. आम्ही सर्वजण घरीसुद्धा गेलो आणि मग बाप्पांचा पाट वगैरे जिथे होती बाप्पा बसवलेले तिथे ठेवला. आरती वगैरे केली, रात्री जेवलो आणि मग असा होता आमचा हा आजचा दिवस. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, व्हिडिओ माझे कसे वाटतात हे कमेंट करून प्लीज मला कळवा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर